नमस्कार मित्रांनो, आज आपण लिब्रे ऑफिस कॅल्कमध्ये प्रोडक्ट या फॉर्म्युल्याचा वापर करणार आहे। प्रोडक्ट या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो। जसे की यामध्ये बिल दिलेले बघा, एक त्याच्यामध्ये ॲटम आहेत, क्वांटिटी आहे आणि रेट आहे। जसं की आता एक वस्तू आहे, त्या एका वस्तूची किंमत आहे 35 रुपये। जर नोटबुकची किंमत 35 रुपये तर 15 वस्तूची किती होतात? जसं नवनीतचं इंग्लिशचं बुक आहे, एका वस्तूची किंमत 75 रुपयाची, तर 2 वस्तूचे किती होतात? अशा प्रकारचे ॲटम्स आणि रेट इथं दिलेले आहेत। तर अशा वेळेस तुम्हाला जर एक वस्तूची किंमत दिली असेल आणि क्वांटिटी भरपूर असेल तर त्याचा तुम्हाला जर रिझल्ट काढायचा असेल, अमाऊंट काढायची असेल, तर तुम्हाला इथे करावं लागतं मल्टिप्लिकेशन। तर मल्टिप्लिकेशनसाठी तुम्हाला कॅल्कमध्ये एक फॉर्म्युला यूज होतो, त्या फॉर्म्युल्याचं नाव आहे प्रोडक्ट। इज इक्वल्स टू साइन द्यायचं, PRODUCT प्रोडक्ट टाईप करायचं, कंसामध्ये पहिली संख्या कोणती आहे क्वांटिटीवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला D6 मिळेल, तिथे 2 टिंब द्या आणि नंतरचा कोणता सेल ॲड्रेस रेटचा। आता रेटचा सेल ॲड्रेस इथं दिसत नाही, याच्यावरती क्लिक होत नाही, मग अशा वेळेस तुम्हाला तिथला सेल ॲड्रेस घ्यावा लागेल, टाईप करावं लागेल। जसं की E नंबरचा कॉलम आहे आणि 6 नंबरची ओळ आहे, तर E6 तर तुम्हाला काय करावं लागेल, टाईप करावं लागेल। भरपूर वेळेस तिथे आपल्याला सेल दिसत नाही किंवा क्लिक होत नाही, तर मग अशा वेळेस तुम्हाला डायरेक्ट टाईप करावं लागेल। शिफ्टचं बटन दाबून तुम्हाला कंस पूर्ण करायचं। बघा, इज इक्वल्स टू प्रोडक्ट कंसामध्ये D6 इंटू E6, हे 2 टिंब म्हणजे त्याचा अर्थ होतो पर्यंत, कुठून कुठपर्यंत, D6 ते E6। अशा प्रकारे 525 याचा आन्सर आला, म्हणजे एक वस्तू 35 रुपयाची, तर 15 वस्तूची किंमत किती झाली, 525 रुपये। याला इथं अधिकचं बटन येऊ द्यायचं कोपऱ्यामध्ये आणि याला ड्रॅग करायचं, जेवढ्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंची किंमत इथे येऊन जाते। आता हे बिल तुमचं प्रिंट आउट झालेलं आहे, क्वांटिटी तुमच्या काढून दिलेलं आहे आणि एक बॉक्स घेऊन आता ते कस्टमरला काय करतो, तो व्यक्ती जो दुकानदार आहे, मालक आहे, तो क्वांटिटी तुम्हाला मोजून देण्यास बघतो। जसं की नोटबुक किती पीस आहेत, 15 आहे, नवनीतचे किती आहेत, 2 आहेत, पेन्सिलचे 10 नग आहेत, इरेझरचे 5 नग आहेत, स्कूल बॅगचे 2 नग आहेत, कंपासचे 2 आहे, पेन किती आहेत, 25 आहे, इंक बॉटल 4 आहे, शूज 4 आहेत, स्कूल युनिफॉर्म किती आहेत, 2 आहेत। मग अशा वेळेस तो व्यक्ती टोटल आयटम किती असं विचारलं जातं, टोटल आयटम मोजून द्या। जसं की नोटबुक 1 नग, नवनीतचं इंग्लिशचं बुक 1, 2 3 4 5 6 7 8 9 10, सगळे टोटल आयटम किती आहेत, 10 आयटम आहेत का मोजून घ्या, असं त्याचा अर्थ होतो। ते असं नाही म्हणत की नोटबुक किती 15, तिथं असतंच, बंचच असतो त्याचा। नवनीतचे इंग्लिशचे 2 वेगळे असतात ठेवलेले, पेन्सिल 10 वेगळे ठेवलेले असतात, इरेझरचे 5 बाजूला, असे स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस ते ऑर्डर काढल्या जाते जनरल स्टोअरमध्ये, स्टॉकमध्ये, ते एका लाईनमध्ये असं ठेवलेलं असतं। नोटबुक ठेवलेले असतात, त्याच्यानंतर इंग्लिशचे बुक ठेवलेले असतात, पेन्सिल ठेवलेले असतात, इरेझर, फक्त समोरचा व्यक्ती काय म्हणतो, तुम्ही मोजून घ्या तुमचे आयटम किती। तर आयटम किती सगळे कोण सांगेल, ॲटम असे मोजावे लागतील, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, टोटल आयटम आहेत 10। हा लक्षात। मग एका आयटम मध्ये तुम्ही 15 असेल, 10 असेल, काहीचे 2 आयटम असतात, एक जे आयटम आहे त्याचे नग किती आहेत ते मग तुम्हाला मोजून घ्यावं लागतील। परंतु जर त्यांनी विचारलं तर टोटल आयटम किती आहे, माझ्याकडे आता 10 आहे, मग टोटल आयटम काढण्यासाठी तुम्हाला सूत्र आहे फॉर्म्युला, इज इक्वल्स टू COUNT, काउंट कंसामध्ये पहिली संख्या, आलं लक्षात, शिफ्ट दाबून आखरी संख्या, कंस पूर्ण, इथं येईल तुम्हाला आयटम किती आहेत, सॉरी 9 आयटम। 9 आयटम कसे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, सॉरी आपण हे D15 पर्यंत घ्यायला पाहिजे होतं, आपण D14 पर्यंत, D15। आता बघा आले, टोटल किती आयटम आहेत, 10 आयटम आहेत। तुमच्या वस्तू मोजून घ्या, कशा मोजून घ्या, नोटबुक 1, नवनीत इंग्लिश बुक, पेन्सिलचं 1, इरेझर 1, स्कूल बॅग, कंपास, पेन, इंक, असे टोटल 10 आहेत। आणि त्याच्यानंतर मग सगळे तुम्हाला प्रत्येक आयटमवरचं हे करावं लागेल, किती क्वांटिटी आहेत। त्यानंतर रेटचं तुम्हाला इथं ॲडिशन जे आहे ते करायचं काम नाही, आता डायरेक्ट ॲडिशन करायचं, 10 आयटमचे किती रुपये झालेले आहेत। मग अशा वेळेस तुम्हाला फॉर्म्युला हे करावं लागेल, SUM सम, कंसामध्ये पहिली संख्या, 2 टिंब आखरी संख्या, याला कंस करून पूर्ण करायचं, आलं लक्षात, ॲडिशन एंटर। तुझं टोटल झालेलं तुमचं 10 आयटमचे 5385 रुपये। आणि त्यानंतर खाली तुम्हाला वर्डमध्ये कन्वर्ट करावं लागेल। मग काय होतं, वर्डमध्ये काय टाईप करसाल, इथं 5385, मग इथं टाईप करायचं FIV 5000 THOUSAND 1000 300 THRW 300 HUNDRED 300 EIGSTY 80
फाय रुपीज ओनली अशा प्रकारे ते तुम्हाला बिल प्रिंट आउट करून देईल. धन्यवाद.